नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे जेव्हा आता कला आणि अद्वैतने राहुलला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे, ही गोष्ट अजून फक्त घरातील कोणालाही माहिती नाही. कारण सगळेजण सुभेदारांच्या घरी गेलेले होते आणि त्यावेळेस हा सगळा गोंधळ झालेला होता. आणि त्याच वेळी कला आणि अद्वैतने राहुलला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. याबद्दल कोणाला काहीही सांगितलेलं नसतं. आणि जेव्हा आता ही गोष्ट सगळ्यांना कळणार आहे तेव्हा मात्र खूप मोठा राडा होणार आहे. आणि त्याच वेळी सरोजने कलाची बाजू घेत जो आवाज उठवलेला आहे, सरोजने रोहिणीला तिची लायकी दाखवलेली आहे आणि कला माझी सून आहे हे ठणकावून सांगत रोहिणीची बोलती बंद केलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, त्याचबरोबर आबांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबतच अनामिकाचं काहीतरी कांड सुरू आहे. याबद्दल आता कला, अद्वैत आणि सोहमला सगळ्यांना संशय आलेला आहे आणि सगळेजणच आता पेटून उठलेले आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे कला आणि अद्वैतने या राहुलला रंग्यात पकडलेलं असतं. म्हणजे खरं तर गायत्री निघून जाते, त्याचबरोबर महिपत निघून जातो आणि तिथे सापडतो तो म्हणजे राहुल आणि ती खोटी कुमुद मावशी. यामुळे आता एक खूप मोठा राडा झालेला असतो. राहुलला तर कळायचं बंद झालेलं असतं. हे सगळं काय घडतंय, आपण कशामध्ये अडकलेलो आहोत या गोष्टीची जाणीव पण त्याला नसते. त्याची मात्र आता वाट लागत चाललेली असते. त्याला कळतच नाहीये की आता करू काय, नक्की या सगळ्यातून कसा मार्ग काढू हा प्रश्न त्याच्या पुढे असतो आणि तो मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असतो. इकडे घरी आल्यानंतर जेव्हा आता कला आणि अद्वैत हे दोघंजण सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगतात तेव्हा अनामिकाच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या आहेत. तिला कळायचं बंद झालेलं आहे की हे सगळं काय आहे. म्हणजे आपण विचार केलेला त्याच्या पुढेही लोक जातात, म्हणजे हे सगळं काय होतंय. खरं तर आता अनामिकाला सुद्धा भीती वाटायला लागलेली असते की आपण जर याच्यामध्ये पकडलं गेलो तर, असं तिलाही कुठंतरी वाटत असतं. आणि त्याचबरोबर तिच्या मनात सुद्धा आता भीती वाटत असते. कारण कला ही आहे ती वाटते तेवढी साधी नाहीये, या गोष्टीची जाणीव आता अनामिकाला सुद्धा झालेली असते. अनामिका मात्र आता विचार करू लागलेली आहे की आता काय करायचं, नक्की ह्या सगळ्यामध्ये जर आपण अडकलो गेलो तर, आपल्या बाबतीत जर ह्यांना काही समजलं तर आपण काय करणार आहोत हा प्रश्न तिच्या पुढे उभा असतो. त्यासोबतच आबांना धक्का बसलेला असतो. आबा म्हणत असतात की अरे अद्वैत, हे सगळं तू काय सांगतोयस, म्हणजे मला ना खरंच कळतच नाहीये की एवढ्या पुढच्या थराला आपला राहुल गेलेला होता. म्हणजे त्या दिवशी कलाला त्याने किडनॅप केलं आणि एवढं करून त्याचं भागलं नाहीये तर इथं ती बाई पाठवली, तिच्या मार्फत त्याने विष टाकलेलं आहे, अशा बऱ्याच गोष्टी त्याने केलेल्या असतात. हे सत्य आता समोर येऊ लागलेलं असतं. तेव्हा तिथे रोहिणी असते, ती बोलायला सुरुवात करते. रोहिणी म्हणते, तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या मुलावरती अन्याय केलेला आहे, माझा मुलगा चुकीचा नसतानाही त्याच्या बाबतीत तुम्ही असं वागत आहात. हेच जर अद्वैतनं केलं असतं तर. तेव्हा मात्र इकडे सरोजला खूप राग येतो. सरोज म्हणते, रोहिणी तोंड सांभाळून बोल. अद्वैतने प्रत्येक वेळेस कुटुंबाच्या फॅमिलीच्या भल्यासाठी विचार केलेला आहे, त्याने कधीच कुणाचं नुकसान होईल असा विचार कधीच केलेला नाही. पण तुझा मुलगा प्रत्येक वेळेस तेच करत आलेला आहे. इव्हन अद्वैतच्या लग्नात सुद्धा त्याने नैनाला ब्लॅकमेल केलं, नैनाबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि नैनाला त्याने पळवून नेलं आणि त्याचबरोबर त्याने अद्वैतचं लग्न मोडलं. पण ऐनवेळी कला उभी राहिली आणि कला लग्नासाठी तयार झाली म्हणून अद्वैतची नाचक्की थांबलेली आहे. हे सगळं आता सरोज बोलत असते. हे सरोजचं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. परंतु त्याच वेळी रोहिणी मात्र बोलायला सुरुवात करते. रोहिणी म्हणत असते की बाद झालं सरोज वहिनी, तू प्रत्येक वेळेस याचीच बाजू घेणार आहे, बरोबर आहे. तुझा मुलगा योग्य कसा आहे ना हेच तू दाखवून देणार आहे आम्हाला. कारण तुला माहिती आहे ना तुझ्या मुलाच्या बाबतीत कुठलीच गोष्ट तुला कमी झालेली चालत नाहीये, सगळं काही ते तुला हवंय. तेव्हा कला सांगू लागते की बरोबर आहे, आत्ता मला कळलेलं आहे की राहुल त्या दिवशी असं का बोलत होता. कारण राहुलच्या डोक्यात या सर्व गोष्टी कुठून आलेल्या आहेत हे आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे. कारण राहुल सुद्धा प्रॉपर्टी म्हणजे सगळं तुम्ही जे काय करताय ते फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी करताय, ही गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आलेली आहे. तेव्हा आबा सुद्धा चिडतात. आबा म्हणतात की बस झालं, आतापर्यंत रोहिणी खूप ऐकून घेतलेलं आहे, लग्न लावून दिलं तुझं आणि 2 मुलं झाली, त्यावेळेस तू सोडल्या नवऱ्याला, इथे येऊन राहिली, तरीही आम्ही शांत राहिलो, तरीही प्रत्येक गोष्ट तुझी ऐकून घेतलेली आहे, प्रत्येक वेळेस तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं वागत गेलो. पण आज कळलेलं आहे
कारण तू कधी चांदेकरांच्या भल्याचा विचार करूच शकत नाही. काहीही झालं तरीही तू कोणत्या थराला जाऊ शकते या गोष्टींचा अंदाज आता मला आलेला आहे, असं आबा चिडलेले असतात म्हणून बोलत असतात. आबांना खरं तर राग आलेला असतो. त्यांना ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. राहुल जे वागलेला आहे ती गोष्ट आबांना सहन झालेली नसते. कारण त्या दिवशी राहुलने जो काही राडा घातलेला होता, आणि तरीही जर रोहिणीचं म्हणणं असेल की आबांनी किंवा घरच्यांनी राहुलला माफ करावं आणि सोडवून आणावं, तर आबा म्हणतात की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची रोहिणी, हे कधीच शक्य होणार नाही. काहीही झालं तरीही तुझ्या मुलाला या सगळ्यातून आम्ही बाहेर काढणार नाही. कारण त्याने चूक केलेली आहे आणि त्या चुकीची शिक्षा ही त्याला झालीच पाहिजे. त्या चुकीची शिक्षा ही त्याला होणारच आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैत मात्र हे दोघं जण आता एकत्र आलेले असतात. कला आणि अद्वैत यांचं नातं जे आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीने वळण घेत असतं. म्हणजे त्यांच्यातले गैरसमज आता मिटायला लागलेले असतात. त्यांच्या दोघांमधला जो वाद आहे तो कमी होत असतो. हे सगळं आपल्याला पाहायला मिळत असतं. त्यानंतर आता सगळेजण शांत असतात. रोहिणी पुन्हा विषय काढते आणि बोलायला सुरुवात करते. म्हणजे हे सगळं ह्या कलामुळे झालेलं आहे. या सगळ्याला ही कला जबाबदार आहे. जेव्हापासून ही या घरात आलेली आहे तेव्हापासून चांदेकरांच्या घरामध्ये फूट पडलेली आहे, असं सगळं बोलणं रोहिणी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता सरोजला राग येतो. सरोज म्हणते बाद झाला रोहिणी, आतापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे. आतापर्यंत तू कलावरती फक्त आरोपच करत होती, पण आता यापुढे एक शब्द जर तिच्या विरोधात बोललीस तर मी ऐकून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण तिने आतापर्यंत मी पाहिलेलं आहे या घराच्या भल्यासाठी विचार केलेला आहे. प्रत्येक वेळेस या कुटुंबाचं भलं कशात आहे, या कुटुंबाचा फायदा कशात आहे, कुटुंबासाठी ती स्वतः लढत राहिलेली आहे. कितीतरी वेळा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिनं केलेलं आहे. पण रोहिणी, तुझा मुलगा प्रत्येक वेळेस वाटोळच करत आलेला आहे आणि तू त्याच्यापेक्षा वरची, तू म्हणजे कालाच्या विरोधात माझे कान भरत आलेले आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, यापुढे जर माझ्या सुनेच्या विरोधात एक शब्द बोलशील तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं सरोज इकडे रोहिणीला ठणकावून सांगत असते. रोहिणीला म्हणत असते की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, पुन्हा जर वाटायला लागलीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सगळेजण तिथे असतात आणि कलाला मात्र खूप भारी वाटलेलं असतं. आबांना त्याचबरोबर अद्वैतला सुद्धा खूप छान वाटलेलं असतं. कारण कितीतरी दिवसांनंतर हे सगळं पाहायला मिळत असतं. म्हणजे खऱ्या अर्थाने आज कुटुंब एकत्र आलेलं असतं. कुटुंबाची कलाची फॅमिली म्हणजे सरोजने कलाचा विचार करून दाखवून दिलेलं असतं की नक्की काय होऊ शकतं. आणि हे सगळं घडलेलं असतं ते फक्त आणि फक्त कलाच्या चांगुलपणामुळे. कारण कलाने जो काही चांगुलपणा दाखवलेला आहे, कला आजपर्यंत जे काही चांगलं वागलेले आहे त्याच्यामुळंच हे सगळं होऊ शकलेलं असतं. पण आता इकडे सरोजने ठणकावून सांगितलेलं असतं. त्याचबरोबर सरोज कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. कलाच्या जवळ जाते आणि कलाला जवळ घेते आणि म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव कला, माझ्याकडून ही चुका झालेल्या आहेत, मी तुझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागलेली आहे, पण त्यासाठी मी तुझी माफी मागते. तेव्हा कला म्हणते की नाही सरोज मॅडम, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, तुमचे हात हे माफी मागण्यासाठी नाही आहेत तर आशीर्वाद देण्यासाठी आहेत, तुम्ही माझी माफी मागायची काहीच गरज नाही, या पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आबांना त्याचबरोबर अद्वैतला खूप आनंद झालेला असतो. कारण कितीतरी दिवसानंतर आबा म्हणत असतात त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. आबांना हे हवं होतं की त्यांचं कुटुंब सरोजने कलाचा सून म्हणून स्वीकार करावा. कारण सरोजला माहिती नाही आहे, सरोजला लक्षात येत नाही आहे की कला खरंच लक्ष्मी आहे आणि तिने लक्ष्मीच्या पावलांनी चांदेकरांच्या घरात आलेली आहे, ही गोष्ट मात्र आता समोर आलेली असते. आता अनामिका म्हणत असते की नाही, या सोहमची वाट लावायची आहे, आता या सोहमला बरबाद करायचं आहे, एवढंच अनामिकाच्या डोक्यात सुरू असतं. आणि अनामिका मात्र त्याच पद्धतीने बोलत असते. अनामिका आता निलेशला भेटायला जाते कारण सोहमचं काम सुरू झालेलं आहे. सोहम इकडे पनवेलला आलेला नव्हता, सोहम मात्र घरीच होता आणि त्याचं काम सुरू होतं. आणि अनामिकाने आता निलेशला भेटून सोहमच्या विरोधात कारस्थान सुरू केलेलं असतं. इकडे कला मात्र विचार करत असते. सोहम उशिरा येत असतो, खूप खुश असतो, त्याच्या कामाबद्दल त्याला छान वाटत असतं आणि त्याच
वेळी अनामिका रोज रोज घराच्या बाहेर जात असते ही गोष्ट कलाला खटकू लागते. कला म्हणते की कसं शक्य आहे, ही अनामिका रोज कुठे जाते. म्हणून कला एक दिवस अनामिकाच्या मागावर जाते आणि तेव्हा मात्र तिला धक्का बसतो, कारण अनामिका एका मुलाला भेटायला जात आहे आणि त्याच्याशी बोलत आहे. त्यानंतर कला दुसऱ्या दिवशी तिच्या मागावर जाते. तेव्हा तिला कळतं की हे दोघंजण मिळून सोहमच्या विरोधात कटकारस्थान रचत आहेत. या गोष्टीचा मात्र कलाला खूप राग आलेला असतो, खूप वाईट वाटलेलं असतं. पण आता कलाकडे पुरावा नसतो. कला शांत राहते. कला म्हणते की बस आता मी शांत राहणार नाही. म्हणजे सोहमच्या आयुष्याबरोबर खेळत आहे ती ही अनामिका खेळत आहे. सोहमच्या आयुष्याचं वाटोळं करत आहे ती अनामिका करत आहे. त्यानंतर कला अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणू लागते की चांदेकर, मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, तुला माझ्यावरती विश्वास ठेवावा लागेल. अद्वैत म्हणतो की आता काय सांगणार आहेस तू. पण अद्वैत ह्यावेळेस खूप चांगलं बोलत असतो, कारण अद्वैतला माहिती असतं की मागच्या वेळेस कलावरती आपण विश्वास ठेवायला हवा होता. तिने तिच्यावर मी अविश्वास दाखवला म्हणून ती एकटी गेली आणि तिथे जाऊन लढली. त्याचबरोबर मी जर अचानक तिथं पोहोचलो नसतो तर खूप वाईट झालं असतं. हे सगळं अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यासोबतच अद्वैत म्हणतो काय झालेलं आहे. तेव्हा कला म्हणते तुला आठवतंय का, आपण विचार करतोय की सोहमच्या बाबतीत नक्की काय होतंय आणि सोहम चुकतोय म्हणून आपण घरातले प्रत्येक जण सोहमला दोष देत आहोत. पण चांदेकर तसं घडत नाहीये. सोहम चुकत नाहीये तर अनामिका चुकते. अद्वैत म्हणतो काय बोलतेस तू हे, अगं ती माझ्या मित्राची बहीण आहे, तिच्याबद्दल तू असं बोलतेस. तेव्हा कला सांगत असते की हो, तुझ्या मित्राची जरी बहीण असली तरीही मी आज जे पाहिलेलं आहे ना त्यावर माझाच विश्वास बसत नाहीये तर तुझा कसा बसणार. कारण तिने सोहमला बर्बाद करण्यासाठी आपल्या घरात आलेली आहे. सोहमच्या बाबतीत तिने एक निलेश नावाचा मुलगा आहे त्याला त्याच्याबद्दल सांगत होती आणि सांगत होती की सोहमला कधीच मी उभं राहू देणार नाही, कारण त्याला त्याच्या घरातल्यांच्या नजरेत मी पाडायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचे आई वडील सुद्धा आता त्याच्या बाजूने राहिलेले नाहीत. आता आपला बदला पूर्ण होत आहे. अशा पद्धतीचं तिचं बोलणं मी ऐकलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय सांगतेस हे सगळं. तेव्हा कला सांगत असते की हो, जे खरं आहे ना तेच सांगत आहे मी. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो की असं असेल तर आपल्या सोहमला आपल्याला वाचवायला पाहिजे. तेव्हा कला म्हणत असते की हो, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे चांदेकर, आपला सोहम हा उद्ध्वस्त होण्यापासून आपणच त्याला वाचवलं पाहिजे, अन्यथा खूप मोठा अनर्थ घडू शकतो. तेव्हा कलाने आता स्पष्टपणे अद्वैतला सांगितलेलं असतं आणि मग इकडे अनामिका पुन्हा घरी आलेली असते आणि कलाच्या जवळ रडायचं नाटक करू लागते की कला वहिनी बघितलं का, आयडॉल कपल कसं असावं तर ते तुमच्याकडे बघून पाहायला मिळतं. पण सोहम बघितलं ना, त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये, तो मला वेळही देत नाही आणि त्याचबरोबर तो माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे. त्याला माझ्याबद्दल जराही तिथे फिलिंग्स नाही आहेत किंवा तो माझ्याबद्दल चुकीचा अर्थ काढत आहे, माझ्याबद्दल चुकीचा विचार करत आहे. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र कलाच्या लक्षात येतं म्हणजे हिला नक्कीच काहीतरी असं झालेलं आहे म्हणून हे सगळं सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की पण अचानक असं काय झालं, आता तर कालपर्यंत तर तू म्हणत होती ना सगळं व्यवस्थित आहे, मग अचानक काय झालेलं आहे. कलाला सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात, कारण घरातल्यांच्या नजरेत सोहमला पाडायचं आहे यासाठी अनामिकाने हे सगळं कांड सुरू केलेलं असतं. तेव्हा कला म्हणते की चालेल, मी सोहमशी बोलून घेईल. तेव्हा ती म्हणत असते की बघितलं ना कलावहिनी, कसं आहे तुमच्या दोघांकडे पाहिलं ना, तुमच्याकडे आणि अद्वैत दादांकडे, तर मला असं वाटत असतं की खरंच तुमच्यासारखं आमच्या दोघांचंही आयुष्य असावं, तुमचा जो संसार सुरू आहे तसाच असावा. तेव्हा मात्र आता सोहम आलेला असतो आणि सोहम म्हणत असतो की मला अचानक बाहेर जायचं आहे आणि मला आणखी काम वाढलेलं आहे. तेव्हा मात्र अनामिकाला राग येतो. अनामिका म्हणते की काय चाललंय सोहू तुझं, तू माझ्याशी ना मला जराही वेळ देत नाहीये. तेव्हा सोहम म्हणतो जेव्हा मी काम करत नव्हतो तेव्हाही तुला प्रॉब्लेम होता, आता मी काम करतोय आताही तुला प्रॉब्लेम आहे. म्हणजे नक्की माणसाने करायचं काय तुझ्यासाठी तेच सांग मला. कारण जेव्हा काम करत नव्हतो तेव्हा तू म्हणायची घरी बसून राहतो आणि आता काम करतोय तर तुझं असं म्हणणं आहे की मी घरी बसलं पाहिजे. तेव्हा अद्वैत तिथे येतो. अद्वैत म्हणतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं. तेव्हा सोहम सांगत असतो की दादा, अरे हिचं असं म्हणणं आहे की मी घरी बसून राहिलं पाहिजे, पण मला सांग हे शक्य आहे का, कारण मला आता बाहेर जाणं गरजेचं आहे, कारण मला पुढचे पेंटिंग्स द्यायचे आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं अनामिका असं काय करतेस, इतके दिवस सोहमला काम नव्हतं पण आता त्याला काम मिळालेलं आहे, तर एक बायको म्हणून तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, त्याला साथ दिली पाहिजे आणि तू हे सगळं काय करतोय. तेव्हा मात्र सोहमला इतकं भारी वाटत असतं, कारण कितीतरी दिवसानंतर
त्याची बाजू कोणीतरी घेतलेली असते, त्याला कोणीतरी समजून घेतलेलं असतं. या गोष्टीचं त्याला खूप छान वाटत असतं आणि तो मात्र खरंच खुश झालेला असतो, त्याला बरं वाटत असतं. त्यानंतर त्याचे पेंटिंग जे पूर्ण झालेले आहेत ते पेंटिंग्स तो आबांना दाखवत असतो आणि त्याचबरोबर सोशल मीडियावरतीही त्याच्या पेंटिंग्सला जो काही प्रतिसाद मिळत असतो त्यामुळे तो खुश झालेला असतो. आता कला आणि अद्वैतने ठरवलेलं असतं की काही झालं तरी सोहमचा धीर खचू द्यायचा नाही, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंच आहे. त्याचबरोबर आबांनी आता एक मोठा निर्णय घेतलेला असतो, कारण आबांनी ठरवलेलं असतं की प्रॉपर्टीमधून इकडे रोहिणी त्याचबरोबर राहुल या दोघांनाही बेदखल करायचं आहे. प्रॉपर्टीवरती रोहिणी आणि राहुल या दोघांचा कसलाही अधिकार नसणार आहे असं आबांनी ठरवलेलं आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आबा म्हणतात की बाद झालं, आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता यापुढं नाही. कारण जर इथे त्रास होणार असेल आणि माझ्या सुनेला माझ्या नातवांना जर त्रास होणार असेल तर मला मात्र विचार करावा लागणार आहे. आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. तेव्हा आबा येतात आणि सगळ्यांना सांगू लागतात की ही जी माझी प्रॉपर्टी आहे, चांदेकर ज्वेलर्स ही जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती फक्त आणि फक्त इथे चांदेकरांचाच अधिकार आहे, दुसऱ्या कोणाचाही नाही. कारण रोहिणीचं जेव्हा लग्न झालेलं होतं तेव्हा रोहिणीला त्या प्रॉपर्टीतला जो हिस्सा हवा होता तो सगळा हिस्सा मी दिलेला होता. त्याच्यामुळं आता पुन्हा रोहिणीने या कोणत्याही गोष्टीवरती अधिकार गाजवायची गरज नाही, या भाषेमध्ये आता सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे रोहिणी त्याचबरोबर नैना यांची वाट लागलेली असते. कारण नैना तर जास्त पैसे आहेत म्हणून राहुलशी लग्न केलेलं असतं आणि आज नैनाला कळलेलं असतं की आपण पुरते अडकलो गेलेलो आहोत, आपल्या हातात काही नाही आहे, आपण आता बर्बाद होणार आहोत. या गोष्टीची जाणीव तिला झालेली असते. आणि त्याचबरोबर अनामिकाबद्दल अजूनही घरात काहीही कोणाला समजलेलं नसतं, कारण अनामिका जो काही कांगावा करत असते, तिची जी काही नाटकं चाललेली असतात त्याबद्दल कोणाला काहीच अजून समजलेलं नसतं. परंतु आता रोहिणीची मात्र वाट लावायची सुरुवात झालेली आहे. रोहिणी म्हणत असते की नाही आबा, तुम्ही असं करू शकत नाही. आबा, तुम्ही आमच्याशी अशा पद्धतीने नाही वागू शकत. माझा आणि माझ्या मुलाचा तेवढाच अधिकार याच्यावरती आहे जेवढा अद्वैतचा आहे. तुम्ही आधीही तेच केलेलं आहे आणि आताही तेच करत आहात. आधीही तुम्ही सरोजवेणीच्या हातामध्ये सगळा बिझनेस दिला आणि सगळं काही ते अद्वैतला गेलं, अद्वैतच चांगलं करू शकतो असं तुम्ही वागत होता. पण नाही, यापुढे मी ऐकून घेणार नाही, अशा पद्धतीने रोहिणी बोलत असते. तेव्हा आबा म्हणत असतात की प्रश्नच येत नाहीये तू ऐकून घ्यायचं किंवा न घ्यायचं, कारण ही प्रॉपर्टी माझी आहे. याबद्दल काय करायचं काही नाही करायचं हे सगळं ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझा आहे. मला वाटलं तर मी आश्रमाला दानही करून टाकू शकेल किंवा माझी सगळी प्रॉपर्टी मी अद्वैतच्या सुद्धा नावावर करून टाकू शकेल. त्यामुळं यामध्ये बोलण्याचा अधिकार तुला नाही, अशा भाषेत आबांनी इकडे रोहिणीची बोलती बंद केलेली असते आणि सांगितलेलं असतं की आत्ता तुला मी या घरात राहायला देतोय ते उपकार समज, अन्यथा या घराबाहेर तुला हकलून द्यायलाही मी कमी करणार नाही. आबांनी जो घेतलेला निर्णय आहे त्यानंतर अद्वैत त्याचबरोबर कला समजवू लागतात, परंतु आबा मात्र मान्य करायला तयार नसतात. आता अनामिकाचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी कला अद्वैत नक्की काय करतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.